प्रभाग क्रमांक 1 या भागातील प्रचार फेरीसाठी आपल्यावर आहेत आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारबाई. हा तुमचा जुनाच मतदारसंघ आहे, जुनाच प्रभाग आहे, काय हो. सांगाल? या मतदारसंघातील मतदारांचे मी खूप खूप आभारी आहे की गेल्या 3 निवडणुका या मतदारसंघाने एवढा मोठा विश्वास टाकून इथल्या मतदार राजाने, माझ्या माता भगिनींनी मला लहान वयापासून या भागातून 3 वेळा निवडून दिलेलं आहे. माझा हा जो 3 वेळा निवडून येण्याचा जो जेजुरीतला जो प्रकार आहे निवडणुकीसाठी, मला नाही वाटत की एकाच वार्डातून, म्हणजे माझे वडील देखील 50-60 वर्ष नगरसेवक आहेत, लेकिन परंतु दिलीप दादांना देखील हा विक्रम तो माझ्यासारखा करता नाही आला की एकाच वार्डातून 3 वेळा नगरसेवक होणं. हे जेजुरीतला विक्रम मला असं वाटतंय मीच केलेला आहे. याच्या पुढं कोणतरी निश्चित योगेशच तोडेल, प्रशांत तोडेल, हा विक्रम कोणतरी तोडेल, भक्ती पण तोडेल, काय सांगता येत नाही. त्यामुळं हा जो या भागाने, मला सांगायचं इतकंच आहे की या भागाने 3 वेळा मला त्या ठिकाणचे आमचे बाप्पू जगताप आणि योगेशचे वडील आणि भक्तीचे सासरे, आमचे कोरपड सर, त्याचप्रमाणे या भागातील सर्वच वडीलधारी मंडळी ज्यांनी मला या भागातून खूप मदत केली, मला प्रोत्साहित केलं. स्वर्गवासी भट्टी सर यांनी देखील मला खूप प्रोत्साहित केलं. भट्टीबाईंनी, एक तर हा मतदारसंघ म्हणजे विद्येचं माहेरघर आहे. आपण बघितलं तर बहुसंख्य लोक या ठिकाणी राहतात, ही शिक्षक मंडळी या ठिकाणी राहतात, आणि बाकीची आत्ताच ज्या बबली शहाताई आत्ता आलेल्या आहेत, ह्या आपल्याच आहेत. त्या गेल्या 30-35 वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत, वास्तव्य करतायत. त्यांना जसं कळालं की निवडणूक आहे, भक्ती उभी आहे कोरपड, आणि योगेश जगताप उभा आहे, जयदीप भैया उभा आहे, तर त्या खास मतदानासाठी एवढ्या लांबून वृंदावनातून ते या ठिकाणी राधे राधे म्हणत, राधे राधेचा जय जयकार, जसं आपण खंडेरा आल्यानंतर नाही का आय लव्ह यू म्हणत नाही, आय लव्ह यू जेजुरी, जे मी मध्ये बोललो ना, तसं ते आय लव्ह यू जेजुरी सारखं नाहीये. हे येळकोट येळकोट जय मल्हार करत त्या या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपले ह्या जेजुरीतनं त्यांना जर आम्ही काम चांगलं केलं होतं म्हणून एवढे लांबून लोक जेजुरीमध्ये 2-2, 3-3 हजाराचा युपीचा प्रवास करून येत आहेत ना. जर काम नसतं चांगलं केलं या प्रभागामध्ये, आम्ही त्यांच्याच्या सुखदुःखात आम्ही जर मिसळ गेलो नसतो. कारण विद्यानगरची खासियत अशी आहे की विद्यानगरमध्ये साधारणतः 30 ते 35% भाडेकरू आहेत, जे आपल्या जेजुरीमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये, काही व्यापारिक क्षेत्रामध्ये स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी येतात, आणि हिथं आल्यानंतर ते आपलेच झालेले आहेत. म्हणजे ह्या जेजुरीत जो राहतो तो जेजुरीकर, म्हणजे बबली शाह ह्या आपल्या जेजुरीकरच आहेत, हे मानणारा विचाराचा आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवारांनी जे आम्हाला खंबीर साथ दिलेली आहे. या ठिकाणी आमचे संदीप आप्पा जगताप प्रचार प्रमुख, ज्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे. आदरणीय दिलीपदादा बारबाई यांचा, आमच्या वडीलधारी मंडळींचा एवढा मोठा साथ आम्हाला आहे. त्यामुळं या भागाचा पुन्हा एकदा आम्ही विचार करणार आहोत की आमच्या भक्तीच्या हातून आणि वैभवच्या हातून आणि योगेश जगतापच्या हातून, आणि ह्या आमच्या विद्यानगरचा पाण्याचा प्रश्न असेल, या ठिकाणचा घनकचऱ्याचा प्रश्न असेल, इतरही या ठिकाणचे काही प्रश्न आहेत, मूलभूत काही प्रश्न आहेत या ठिकाणचे, ते निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्व आम्ही या ठिकाणी जनता दरबार घेण्याचं या ठिकाणी आम्ही पुढे घेणार आहोत. या भागातल्या ज्या काही काही समस्या आहेत ह्या नगरसेवकांनी जाऊन जनता दरबार घेऊन करायच्या आहेत. कंपल्सरी 8 दिवसांनी 10 दिवसांनी त्या ठिकाणी जाऊन विचारपूस करायची आहे की मतदार राजाला काय पाहिजे. कारण इथला मतदार इतका सुज्ञ आहे, गेली 15 वर्ष जो तो माझ्या पाठीमागे राहिला असेल, जर भक्ती ताईंनी चांगलं काम केलं, जर आमच्या योगेश जगतापनी काम चांगलं केलं, तर त्यांच्या देखील पाठीमागे असाच आशीर्वाद मिळेल. आणि या जनतेने माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती, आता मागच्या वेळेस माझ्याबरोबर ज्या नगरसेविका सुजाताताई झगडे हे या माझ्याबरोबर आहेत, आणि आमच्या तिघांसाठी त्या खास करून जेजुरीमध्ये आमच्याबरोबर फिरतायत. गेली 10-15 दिवस झाले त्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये येत आहेत. त्याच पद्धतीने त्यांचा हा इतर स्वतःचं घर असल्या कारणाने त्या देखील आमच्याबरोबर आमच्या मार्गदर्शक म्हणून फिरतायत. त्यांनी भरपूर काम या भागामध्ये मी आणि त्यांनी मागच्या वेळेस आम्ही केलेलं आहे. काही राहून गेलेलं असेल त्या ठिकाणचं आम्ही पुढं ते काम नक्की करू. पण जो विश्वास या विद्यानगरच्या सर्व माझ्या माता भगिनींनी आणि मतदारांनी माझ्यावरती आणि आमच्या दोघांच्यावरती टाकलेला आहे, तो निश्चितपणे भविष्य काळामध्ये आम्ही तो लक्षात ठेवू आणि ह्या भागासाठी सतत लढत राहू. धन्यवाद. आपल्यावर आहेत आता प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार योगेश रोहिदास जगताप. काय सांगाल, प्रभागात काय विकास कामं काय?
विकास कामं माझ्या मागं माझा विश्वास, माझ्या मातामाय भगिनी, माझे युवक, माझे ज्येष्ठ बंधू सगळे माझ्या पाठीशी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्येष्ठ बंधू माझे जयदीप भैया बारभाई माझ्यासोबत आहेत. ह्या भागात मागच्या 5 वर्षात 10 वर्षात मी कायम सतत ह्या वार्डात 24 तास कामं केलेली आहेत. आता विरोधक जी येत आहेत, कधीही कुणाला ओळख न देता, कधी कुणाच्या सुखदुःखात नव्हते. आता त्यांना अमावस्या पौर्णिमा आल्यागत त्यांना वाटतंय की बाबा निवडणूक लढवावी. त्यांना आता नातेसंबंध दिसत आहेत. कधी त्या विद्यानगरच्या जनतेत कधी पाणी आलं का, कधी लाईट आली का, याची कधीच त्यांना समस्यांची जात नाही. हा योगेश जगताप 24 तास 10 ते 15 वर्ष या वार्डामध्ये काम करतोय. मला माझ्या जनतेवर विश्वास आहे की मला नक्कीच निवडून देतील आणि बहुमताने निवडून देतील सगळेजण. धन्यवाद. आता आपल्याबरोबर आहेत भक्ती ताई कोरपड. काय सांगाल प्रभागात? तुम्ही तर परवा फार छान बोललात अजितदादांसमोर, काय सांगाल? तसं पाहायला गेलं तर हे विद्यानगर म्हणजे मी तिथं माझ्या विद्यानगरमध्ये मी लेक म्हणून वाढले आणि विद्यानगरची सून म्हणून घरात आले. त्याच्यामुळे विद्यानगरमध्ये मनापासून निष्ठेने काम करण्याची जबाबदारी पूर्णपणे माझी राहील. त्याच्यामुळे ह्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्ता, पाणी आणि गटार ह्याच्या पलीकडे जाऊन आमचा म्हणजे माझं आईचं जे घर होतं ते शेवटचं होतं मागच्या वेळेस, पण आता ग्रीन पार्क हे शेवटचं आहे. त्यामुळे तिथे खूप साऱ्या चोऱ्या होतात. त्याच्यामुळे तिथं जास्तीत जास्त माझ्या शिक्षणाचा, मी सायबर सिक्युरिटीमध्ये PhD करते, तर माझ्या त्या शिक्षणाचा उपयोग मी तिथं नक्कीच करेल. कॅमेरे लावणं असेल किंवा गेटवरती QR कोड करून जनतेला आतमध्ये येणं जाणं असेल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी तिथं महत्त्वाच्या करेल. गार्डन, लहान मुलांसाठी बगीचे वगैरे काय आहे? हो, लहान मुलांसाठी नारायण पार्क तर आहेच, ऑलरेडी तो हे झालेला आहे. मग आता निधी आल्यानंतर तो पार्क आम्ही डेव्हलप करणार आहोतच. आपल्याबरोबर आहेत आता प्रभाग क्रमांक 1 मधील माजी नगरसेविका सुजाता तुकाराम झगडे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. 5 वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी काय विकास केला? माझं नाव सुजाता तुकाराम झगडे. 5 वर्षामध्ये माझ्या हाती माझा भाचा जयदीप यांनी खूप काही काम केलेलं आहे, म्हणून तो 3 वेळा इथं निवडून आलेला आहे. ह्या वेळेस पण तो करणार आहे. गेल्या वेळेस आपली सत्ता नव्हती, त्यामुळं आपली कामं बऱ्यापैकी रखडली होती. आणि हा योगेश जगताप हा परत नगरसेवक झाला होता. ह्याच्यासाठी कसं स्वीकृत नगरसेवक झाला होता. त्यांनी बरेच कामं केली. आम्ही दोघांनी मिळून, त्यांनी माझं ऐकलं, मी त्याचं ऐकलं, तसा विकास झालेला आहे. पण मी सांगितलेली, जयदीपनी सांगितलेली कामं थोडी मागं पडली होती. ती आता ह्या वेळेस जनतेने त्यांना पुन्हा साथ द्यावी, पुन्हा ते करणार आहे. आणि माझी तर आशीर्वाद ह्या तिघांना आहेच. तसेच विद्यानगरमधील नगरसेवकांना जनतेने बहुमताने निवडून द्यावं, पूर्ण त्यांचा म्हणजे पाठीशी उभे राहून आशीर्वाद द्यावेत. पुढची कामं ते व्यवस्थित करतील ही माझी गॅरंटी आहे. जेजुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आत्ता आपल्याबरोबर आहेत UP मधून, वृंदावनमधून आलेले मतदार भगिनी आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. राधे राधे। मैं ये जयदीप भैया के वोट के लिए हम वृंदावन से आए हैं, तो हम चाहते हैं कि वो सब अच्छे वोट से विजय बने। इसके लिए हम और हमारे पूरे परिवार वृंदावन से आए हैं और मैं भगवान से प्रार्थना करती हूँ कि वो विजय होए। ये हमारा शुभकामनाएं उनके लिए। कितने वोट है आपके? 3 वोट है। 3 वोट है। हाँ, तो हम तीनों बाहर थे, लेकिन हम तीनों आ गए। अभी मेरा बेटा ट्रेन में है, वो भी आ रहा है सिर्फ इनको वोट करने के लिए, जयदीप भैया को, आशीष। हाँ, और हम कल नाइट में आ गए थे। हमारा टिकट 7 तारीख को था, लेकिन हमने भैया को वोट देने के लिए आ गए हैं वृंदावन से। धन्यवाद.